नमस्कार. स्वयंसिद्धाच्या आजच्या भागात मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपल्या समोर आहेत मसाले बिझनेस मधलं अग्रगण्य नाव राधिका मसालेच्या सर्वे सर्वा राधिका सुभेदार. Don't worry. करूया. Don't worry. ओके. ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेऊन आकाशात उंच भरारी घेतो त्याचप्रमाणे राधिका सुभेदार यांनी स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं. अथक परिश्रम आणि सचोटीने त्यांनी राधिका मसाले हा बिझनेस उभा केला. ग्रॅज्युएट असलेल्या राधिका सुभेदार यांनी कुठलंही भांडवल नसताना कुठलाही सपोर्ट नसताना गृहिणी ते बिझनेस वुमन हा प्रवास अतिशय यशस्वीपणे पार पाडला. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने अशक्य अशी गोष्टही शक्य करून दाखवली. अशा या व्यक्तीच्या आयुष्यात खरं तर कुठल्याही अडचणी यायला नको, नाही का? पण परमेश्वर प्रत्येकाच्या पदरात सगळ्यात सुखांचं दान टाकतोच असं म्हणतात ना, दिव्याखालीच अंधार असतो. तसंच काहीसं यांच्या बाबतीत झालंय. कदाचित ते झालंय म्हणून त्या इथवर पोचल्यात. राधिका सुभेदारांच्या मिस्टरांचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्यांनी त्या मुलीशी लग्नही केलंय. आणि ती मुलगी म्हणजे मी शनाया सबनीस. हाय. आय मीन ऍक्च्युली गुरुनाथ, मिसेस गुरुनाथ सुभेदार. शना मॅम, मी विचारल्यावरच तुम्ही बोलाल, चालेल? तर तुम्हाला कळलंच आहे, या मिस शनाया सबनीस. मिसेस मिसेस शनाया गुरुनाथ सुभेदार. राधिका सुभेदार यांच्या समोर बसलीये त्यांच्या नवऱ्याची बायको शनाया सुभेदार. आणि ह्या दोघींमध्ये रंगणार आहे आजचा महासंग्राम. चला तर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. माझा आजचा पहिला प्रश्न राधिका मॅडमना आहे. तू अशी अजागळ अशिक्षित राधिका मॅम, तुम्ही एक साध्या सरळ स्त्री आहात म्हणून तुमच्या नवऱ्याने मिस शनायामध्ये इंटरेस्ट घेतला. हे बरोबर आहे का? साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे. मी तशीच राहते. एका गृहिणीनं जसं राहावं, जसं वागावं तशीच वागते. मला माझ्या नागपुरी भाषेचा खूप अभिमान आहे. मी नागपुरीत बोलते. पूर्वी माझं हे वागणं माझ्या नवऱ्याला खूप आवडायचं. नाही म्हणजे म्हणूनच तर आम्ही लग्न केलं. आता इतक्या वर्षानंतर माझ्या नवऱ्याला मी आवडेन अशी झाले, हा काय माझा दोष नाही ना? सांगा बरं. ओके मिस शनाया, तुम्ही सांगा, मिस्टर गुरुनाथ तुमच्यात एवढा इंटरेस्ट का घेतात? बिकॉज मी गॅरीच्या लेवलची आहे. यु नो, आय मीन माझ्यात असं काहीतरी आहे ज्यामुळे गॅरीज माझ्या मागे लागला. आय एम बेटर दॅन गुड फॉर नथिंग एनी टाइम. एक मिनिट मिस शनाया, लाईव्ह शो चालू आहे, तुम्ही असं नाही बोलू शकत. काय चाललंय शनू बेबी? जरा नीट उत्तर दे. सॉरी गुड फॉर नथिंग नाही. राधिका मी राधिकापेक्षा बेटर आहे इन ऑल वेज. कशामुळे वाटतं तुम्हाला हे? हा, मी ब्युटिफुल आहे तिच्यापेक्षा आणि मी स्टायलिश आहे, फॅशनेबल आहे आणि म्हणून मी तिच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. आणि मी तिच्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. मोर एज्युकेटेड दॅन हर.
मी यांना एक प्रश्न विचारू शकते का? हो, ऑफकोर्स. शन्या, तू इतकी शिकलेली आहेस म्हणून मी तुला एक प्रश्न विचारते. हा, जर समजा आपल्याला 5000 किलो गरम मसाला तयार करायचा असेल तर आपल्याला किती पैसे लागतील? नाही म्हणजे यापूर्वी तू एका फूड कंपनीत काम केलेलं आहेस, तुला अनुभव आहे, आणि मुख्य म्हणजे तू जास्त शिकलेली आहेस म्हणून विचारते. अरे सांग ना पटकन. काय? नाही, नथिंग. काही नाही. आय डोंट नो, मला कॅल्सी हवाय. राहू दे, मी सांगते. आपल्याला 2,75,000 रुपये लागतील. 2,00,000. त्यातनं पॅकेजिंग वेगळं, ट्रान्सपोर्ट वेगळा, मजुरी वेगळी. हा, आणि मी अंदाजे याकरता म्हटलं कारण मार्केटमध्ये कच्च्या मालाचे भाव सतत बदलत असतात म्हणून. हो बरोबर आहे. व्हॉट? बरोबर आहे. हो, बरोबर आहे. प्रत्येक वेळेला भोकमपट्टी करून नाही शिकतायत. काही गोष्टी अनुभवात नाही शिकायला लागतात. राधिका मॅम, पुढचा प्रश्न तुम्हाला. तुमच्या नवऱ्याला डिवोर्स हवा होता, तो तुम्ही त्याला दिला नाही. अनेक बायकांनी तुमच्यावर हा आरोप केलाय की तुमच्या नवऱ्याला जर डिवोर्स हवा होता तर डिवोर्स देऊन टाकायचा, मोकळं व्हायचं. कशाला त्याला अडकवून ठेवलं? करू दे त्याला त्याच्या आयुष्यात काय करायचंय. हे असंच सोडून देणं मला अजिबात मान्य नाही. मी इतकी वर्ष संसार केलाय, संसारासाठी कष्ट केले, यांच्यावरती प्रेम केलंय, माझ्या अथर्ववरती चांगले संस्कार केले. मग केवळ यांना मी आता आवडत नाही किंवा यांना माझा कंटाळा आलाय किंवा यांना शन्यासारखी मुलगी मिळालीये म्हणून यांनी मला सोडून द्यावं असंच? आणि मग आम्ही काय करायचं? आम्ही आमचं पुढचं आयुष्य यांच्याशिवाय, नवऱ्याशिवाय रेटायचं का? आणि जगातल्या कुठल्या बाईला हे आवडेल? ज्या बायकांचं असं म्हणणं आहे ना, त्यांनी पुन्हा एकदा आपल्या संसाराकडे पाहावं. त्यांच्यावरती उद्या ही वेळ आली तर त्या आपला संसार असाच सोडून देतील का? आणि प्रत्येक वेळेला बाईनंच का सहन करायचं? कशा करता? आपण आपल्या नवऱ्याला त्याची चूक दाखवून दिली पाहिजे, आणि ती मी दाखवून देणार आहे. आणि म्हणूनच हा असाच डिवोर्स देणं मला मान्य नाही. राधिका मॅम, तुमच्यावर असाही आरोप आहे की तुम्ही हे सगळं मिस्टर गुरुनाथ आणि मिसेस शनाया यांना धडा शिकवण्यासाठी केलं. ऑफकोर्स, गरज आहे तशी. आता या मुलीनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मग मी तिला काय अशीच स्वीकारू का? तिला धडा शिकवायला नको का मी? तू एवढं संस्काराचं बोलतेस ना, मग मला का घरात आणलंस हे विचार. हा, आता विचारलं की तू एवढं संस्कारचं बोलतेस तर मग तुझ्या सासू समोर, तुझ्या सन समोर, म्हणजे अथर्व समोर आणि तुझ्या सगळ्या इनलॉज समोर तू तुझ्या सवतीला म्हणजे मला घरात कसे काय घेऊन आलीस? आता कुठे गेले तुझे संस्कार? बोल ना. व्हॉट? तिने मला क्वेश्चन केलं म्हणून आय आस्क्ड. आता दे ना उत्तर. घाबरलीस का? मी अजिबात घाबरलेली नाही. यांच्यासारखं नाही माझं. हे फक्त स्वतःचा विचार करते. अथर्वचे बाबा त्याला परत मिळवून देण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे माझा. मी आधीच सांगितलंय, या 2 महिन्यात शनयानी चांगली गृहिणी बनवून दाखवावं. मी यांना डिवोर्स द्यायला तयार आहे. पण यामागचं कारण म्हणजे असं करायची काय गरज आहे? तुम्ही डिवोर्स तर देणारच आहात त्यांना. कसं असतं, आपण मातीमध्ये एक बी पेरतो
ती रुजते, त्याचं रोपटं बनतं, मग आपण त्याला जपतो, काळजी घेतो, ते वाढतं, त्याचं एक दिवस झाड बनतं. पण कधीतरी त्या झाडापासून आपल्याला दूर जायची वेळ येते, तेव्हा आपण असं बघतोच ना की कोणीतरी आपल्या झाडाची काळजी घेईल. मग ते झाड कसं सांभाळायचं, त्याची निगा कशी राखायची, हे तर सांगायला हवंच ना. तर झाड म्हणजे माझा संसार, माझ्या संसाराची काळजी कशी घ्यावी, तो कसा सांभाळावा, हे तर शन्यानी शिकलंच पाहिजे ना. पण आता माझा संसार जिच्या हातात जाणार आहे, तिने तो नीट सांभाळावा, जपावा, त्याची काळजी घ्यावी असं मला वाटतं. म्हणून मी शन्याला सांगितलं की तू एक गृहिणी बनून दाखव. काय गृहिणी बनणं ना नूडल्स बनवणे इतकं सोपं नसतं. डोंट से दॅट. तुला माहितीये मी करू शकते. हो, आणि आय ऑब्जेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून ऑब्जेक्शन घे. व्हेरी गुड. मी म्हणजे असं कोणी लिहिलंय का की गृहिणीनीच लग्न करायचं? आणि मला माझा मोटिव्हच नाहीये गृहिणी होणं, माझा ऑब्जेक्टिव्हच नाहीये गृहिणी होणं. मला नाही बनण्यात इंटरेस्ट गृहिणी इन ऑल दॅट. व्हेरी गुड शनाया, व्हेरी गुड. असंच चालू द्या. व्हेरी गुड. हे कोणी सांगितलं तुला? तुझ्या आईनी? नाहीतर काय, पिंडोक मुलगी आहे. राधिकाचं बरोबर आहे. काका जरा शांत बसा तुम्ही. दिस इज नॉट फेअर. माझा विषय चाललाय, माझ्याशी बोल, माझ्याबद्दल बोल. माझ्या मम्माला मध्ये आणायची गरज नाहीये. ओके, असं बोल की कशाला गृहिणीने सतत साडी नेसली पाहिजे, तिला स्वयंपाक आला पाहिजे. विचार बोल, याच्यावर या मुद्द्यावर बोल. आणि एक्सक्यूज मी, मला ना तुझा हे जे जुने विचार आहेत ना ते मान्यच नाहीयेत. आय डोंट एक्सेप्ट देट. असं कुठे लिहिलंय का की हाऊसवाईफनी साडी नेसली पाहिजे किंवा हाऊसवाईफनीच मंगळसूत्र घातलं पाहिजे गळ्यामध्ये? थोडी कामं पुरुषांनी आणि हाऊसवाईफनी मिळून केली तर काय प्रॉब्लेम आहे? किंवा हाऊसवाईफने सगळी हाऊसहोल्ड कामं केली पाहिजेत. हा, कधी कधी हजबंड्सनी हाऊसवाईफ बरोबर मिळून कामं शेअर केली तर प्रॉब्लेम काय आहे? हा, टेल मी. आणि ह्याच रिझनमुळे गॅरीने तुला सोडलं आणि तो माझ्याकडे आला. बिकॉज आय एम मॉडर्न. वाव शानू, वाव. शाबास शनाया, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गॅरी तू मध्ये मध्ये सांगत राहा. हो, मी आहे. डोंट वरी. राधिका मॅम, तुम्हाला यावर काही बोलायचंय? बोलायचंय ना. लग्न हा एक संस्कार आहे. तो फक्त दोन माणसांनाच नाही तर अख्ख्या कुटुंबाला एकत्र आणतो. बाई घराला घर पण देते. इथे बाहेरचा माणूस किंवा नोकर चाकर नाही ते करू शकत. त्या बाईचा हात अख्ख्या घरावर न फिरतो. नाती असतात, ती जोडली जातात. मग तिथे तुम्ही उच्च शिक्षित असा किंवा अडाणी असा, न शिकलेले असा, हा काही फरक नसतो. मग बंधनं कशाला? हा, मग एवढी बंधनं कशाला? आपण इंडिपेंडेंट जगू शकत नाही का? आपण असं इंडिपेंडेंटली का नाही जगू शकत? हो, प्रत्येकानं ना या स्वातंत्र्याचा आपल्या सोयीने अर्थ काढून घेतला. स्वातंत्र्य म्हणजे काय? कुठलीच तमा न बाळगणं. नाही, मला कल्पना आहे या लग्न बंधनात आपण नवरा बायकोनी एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. तरी नवरा बायकोने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. ही तर नात्याची बेसिक गरज आहे. नात्याला अजून एक समानार्थी शब्द आहे, संबंध. कुठल्याही नात्याची एक गरज आहे, ती म्हणजे बांधिलकी. आपल्याला ते नातं टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी करावं लागतं नात्यासाठी. आणि हे काही प्रत्येकानं स्वतंत्र राहून नाही करताय. पुरुषांचंही काही वेगळं नाही बरं का. नवरा, बाप, मुलगा कोणी असू द्या, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी या ना त्या पद्धतीने एक नातं जोडावं लागतं. एक बंध असतोच. मग नातं ठेवत असताना आपण प्रत्येकाने स्वतंत्र वागायला हवं. या परस्पर विरोधी गोष्टी होत शकत नाही. प्रत्येक नातं जपावं लागतं शन्या. एक गृहिणी व्हावंच लागतं. पण एका गृहिणीने जर हे ठरवलं की आपल्या पायावरती उभं राहायचं, एक बिझनेस वुमन व्हायचं, तर ती ते करू शकते आणि घरही सांभाळू शकते.
शन्या, तूही एक स्त्री आहे आणि मी सुद्धा. पण जे मी करून दाखवलं ते तू का नाही करू शकलीस, तुला माहितीये? काय सांगू? काही सांगू नको शनाया, गप्प बस. कारण उद्देश, संसाराप्रती माझी एक कर्तव्य भावना आहे म्हणून मी हे सगळं केलं. पण तिला काहीच वाटत नाही. ती हे सगळं स्वार्थापोटी करते. तिला यांच्याविषयी सुद्धा काय वाटतं, मनात प्रेम आहे का नाही याबाबत सुद्धा मला शंका आहे. नो, पण मी गॅरीवर खरं प्रेम केलंय. मग जर तू प्रेम करतेय तर घर सांभाळायला काय प्रॉब्लेम आहे? मी आता तुला एक प्रश्न विचारते. जर समजा मी माझी 300 करोडची कंपनी तुझ्या नावावर केली तर तू माझ्या नवऱ्याला परत करशील? काय बोलू? Say no. But he's talking about 300 crores. Naya, say no. Say no. Naya, say no. मिसेस शनाया, उत्तर देताय ना? हो, I mean, Say no. Say no. गुरु, काय चाललंय तुझं? काय नाही. बोलतोस का कोणाशी? हा? हो हो हो. हो. हो, मी पैसे घेईन आणि गॅरीला परत देऊन टाकेन. हो. शनाया मॅम, तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते? आय डोंट नो. तो हो म्हणाला म्हणून मी हो. कोण हो म्हणाल? आय डोंट नो. एक मिनिट. काय हे? काय कानात? काय आहे? आय डोंट नो. हे बघा, हे काय आहे शनाया? आय रिअली डोंट नो. मला माहितीये. आय नो. हे बघा, गुरु मागणं हिला सगळं प्रॉम्प्ट करतोय. हे बघा, सेम टू सेम. अरे काहीतरी काय बोलतो मी. दुसऱ्या फोन कॉलवर होतो मी. आय टोल्ड यू ना. ओ सॉरी, दुसरा फोन कॉल चालू होता. ऑफकोर्स माझं दुसऱ्या फोनवर बोलणं चालू होतं. मी उगीच आपले काहीतरी आरोप सहन. ऑफकोर्स माझा दुसरा फोन कॉल चालू होता. दुसरा आरोप असं वगैरे सेम टू सेम ऐकायला आलं रे. एक मी फोनवर माझं बोलतोय. तू काय बघितलं सगळ्यांनी? लाईव्ह शो मध्ये गुरुनाथ शनायाला प्रॉम्प्टिंग करतोय की कुठली उत्तरं द्यायची, काय सांगायचं. जे काही घडलंय ते आपल्या समोर घडलंय आणि अत्यंत चुकीचं आहे. आजच्या या चर्चेतून आणि आपल्या समोर जे काही घडलं त्याच्यातून हेच सिद्ध होतंय की राधिका सुभेदार एक आदर्श स्त्री आहेत. आणि गुरुनाथ आणि शनायासारख्या वृत्तीच्या लोकांना धडा शिकवायलाच हवा, यात काहीच शंका नाही. तेव्हा तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की लिहून कळवा. आणि स्वयंसिद्धाच्या या मंचावरून आज मी डिक्लेअर करते की महासंग्रामाची विजेती आहे राधिका सुभेदार.